कोकणातल्या मातीवर कोसळणार, आभाळातून थेट भूतळावर येणारा, सह्याद्रीच्या कुशीत भिजणारा हा आमच्या परशुराम भूमीतील कोकणातला पाऊस. कौलारू घरावर टपोरे थेंब, ओसरीत बसून घ्यावा चहाचा एक घोट, मातीच्या सुगंधाने दरवळलेला मनातल्या आठवणींचा हा हवा असा वाटणारा पाऊस. हिरव्यागार डोंगर माथ्यावरून कोसळणारा, नदी नाल्यांना पूर आणणारा, मिरगाच्या सरींनी चिंब भिजवणारा, जीव घेण्या सौंदर्याचा हा पाऊस. अशा पावसाळी कविता वाचल्या की मन करतं सुसाट निघावं कोकणाच्या वाटेने. आणि आम्ही तो निर्णय घेतला मित्रांनो. मी आणि विजय आपल्या नवीन बाईकवर संगमेश्वरला निघालो भर पावसात. या मान्सून राईडमध्ये तुम्ही आमची साथ देताय ना, तर चला या प्रवासाची सुरुवात करूया. कोकणचं गाव माझं कोकणचं गाव. एक भाऊ आपला चाललाय लद्दाखला, सुट्टीवर गेलाय म्हणजे जाऊन आला. हे बघा नितीन पास्ट आणि आपली उद्या छोट्या राईडची तयारी चालू आहे. एवढी शॉपिंग झाली आपल्या नवीन बाईकवर. बाईक कुठची आहे ती तुम्हाला नंतर समजेलच. नवीन घेतली आपण. ही शॉपिंग काल केली आहे. रायडिंग शूज आणि सॅडल बॅगा, पॅकिंग बाकी आहे. राईड चालू आहे. थोडं थोडं तुम्हाला दाखवायचे काय काय नवीन आहे या ब्लॉगमध्ये, या राईडमध्ये. चला कुठे जातो ते पण नंतर कळेल. नमस्कार मित्रांनो, प्रवासाने बरंच घ्यायचे आहे. एका नवीन व्हिडिओत खूप दिवसाने तुमचं स्वागत आहे. आता आपण निघालो आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्वतयारी बघितलीत ना, एका नवीन ट्रिपवर, पावसाळी ट्रिपवर. गेल्याच हप्त्यात जिथे पूर आला आहे कोकणात तिथेच आपण चाललो आहे. आता पाऊस निवळला आहे. तर चला आता 12-12:30 झालेत. पॅकिंग झाली आहे बघा आमची. माझ्यासोबत कोण आहे आणि आपली बाईक कुठची आहे तर तुम्हाला फक्त दाखवतोय खाली गेल्यावर. तो जय खडसेकर, आपला बडी, पिकनिक बडी. आणि आमची बॅगा बघा सर्व नवीन घेतले. खूप तामझाम झाला या छोट्या ट्रिपमध्ये. पुढे पुढे तुम्हाला ट्रिपमध्ये जे ज्या वस्तू दिसेल ना, आठवलं की सांगत पण जातो. चला आता घरच्यांच्या पाया पुढ्या खाली. अजून बाईकवर आपल्याला खूप तामझाम करायचं बाकी. चला पटपट. सो गाईज आपण निघालो आहे. आपल्याला सी ऑफ करतात आहेत ती बघा लागते. मॅक्सी घातली म्हणून. दादा आहे, आई आहे. चलो नीचे मिळते बाईक के पास. सो गाईज हे बघा आपण पाटला देवीला पाया पडायला आलेलो. वाजल्यात रात्रीचे 1:15. आता आपण हळूहळू चाललो आहे. आपल्याला मुंबई लवकर सोडायची म्हणून. चला आता परत आपण मुंबई सोडल्यावर कुठे पहिला ब्रेक घेऊ ना, तिथे भेटूया. चलो लेट्स गो मुंबई टू कोकण. तो मित्रांनो हा व्ह्यू कसा वाटतोय मला सांगा तुम्ही. कॅमेरा हलतोय थोडासा. पहिल्यांदा आपण आहे ना गोप्रो हँडलला माउंट केलाय. थोडासा व्ह्यू हलतोय. आपण इथं आम्ही तो भाई आपण पहिला चेक नाका क्रॉस करत आहोत. बरं हरा लागला कॅमेरा. तो भाई आपण त्या खाडीवर पोहोचलो आहे. सायन पनवेल एक्सप्रेस हायवेच्या खाडीवर पोहोचलोय. कसं वाटतं व्ह्यू मला सांगा ना. आता आवाज येतो की नक्की, कारण मी हेल्मेट माउंट केलंय ना, आवाज येणार नाही. नजारे बघा नजारे. आपली गाडी तुम्हाला थांबल्यावर दाखवतो. पगोडा बघा, पगोडा मित्रांनो, पगोडा दिसला का तुम्हाला पगोडा? मोबाईल आपल्याला हलतोय. तो मित्रांनो आम्ही इथे थांबलोय. पकोडा दाखवला नाही बघा, आमच्या मागे पकोडा आहे. 2 मिनिटाचा रेस घेतलाय. तर गोप्रो आपण हँडलवर माउंट केलं ना, खूप हालत होता. तुम्ही बघितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये. आता जास्त थांबलोय. लगेच उगी नाही करायची आहे, लगेच निघतोय. चला आता पुढचे नजारे दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आपल्याला दुसरा चेक नाका लागलेला आहे.
आता आपला कॅमेराचा अँगल आपण बदललेला आहे. माउंट आपल्या हेल्मेटला केलेलं आहे. आता मी कसं आहे रेग्युलरवाला ते सांग. आयन पनवेल पतकमाल पत्थर. चला रात्री जे काय दाखवायला नाही दाखवायला भेटलं नक्की दाखवतो. पनवेल वरनं राईड मारल्यावर मित्रांनो ट्रॅफिक लागलेली आहे. हे बघा सर्व डंपरच्या डंपर उभे आहेत. आता इथे कंटाळा यायला लागला गाडी चालवायला. बघूया काय थोडासा बाजूला घ्या भैया. बघा ट्रॅफिक 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 डायव्हर्जन. काय झालं बाबा इथे सर्व टँकर लोकांचा बाजार भरलाय. थोडा पाय विजा लागली. लागली. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. अरे कसं आहे नक्की हाच रस्ता आहे ना आपला. हे झालं ना म्हणून आता बॅग लागली काय. बॅग लागली का. लागला ना बॅगेला. हा क्या बात कर रहे रे बाबा. पाटला थांब बघू दे बाबा. हे समजत नाही ना बॅगा बाहेर केली आहेत. कुठे फाटला. आईच्या गावात हे पातळच होतं आई घालं. त्याला ना आपल्याला टाका मारायला लागेल. टाका टाका तर ठीक आहे. आपण तिथल्या दुकानातून आहे ना तुम्हाला सांगा बॅगांचं रेनकोट येतं ना ते घेऊया. नाही दादाकडून जाताना घेऊन जाऊया माहीमवरनं. ते थोडा गारवा लागतो. ते थोडा गारवा लागतो. हे शंकर महाराजांचं मंदिर आहे. काय होतो महाराजांचं मंदिर जागृत आहे. ते बोललो तुला खाली बिडी काढली आलेली. काय वाटतं बघ 10,000 वरच आहे. अशा लाईटी असतील तर रात्रीची गाडी चालवायला काय नाही बघ. अशा लाईटी असतील तर गाडी चालवायला काय नाही. एकदम परफेक्ट फोकस देतोय पण घेऊयाच काय तुझे बाबा. थांब उतरू नको रे. चाळीचा ब्रेक घेतला आपण. चालेल आपण कुठे पोहोचलोय. ऑली चालवायला मजा येते. लाईटचा थ्रो बघितला तुम्ही.
कडक येते. काय येते बरोबर व्यू येते ना. बाईकवरची राईड मस्त एक नंबर. चल चाय पिऊ आणि पटकन निघूया. काय बोलतो विचार. अजून मेन आता बाकी आहे आपला कोकण. डोळे ना कचरा जाऊन जाऊन चिपकायला लागलेत. थोडं थंड पाणीमध्ये चाय पिऊ जावे. सो मित्रांनो चाय पिऊन झाली आपली. तर आपण निघूया. त्या काकांना आणि दादाला ना आपली गाडी खूप आवडली. खूप वेळ बोलत बसलेलो म्हणून आम्हाला लेट झाला. तर आता पटपट निघ्या. गाडीचा ना लुक तुम्हाला दिवसाची मी दाखवतो. आपली गाडी रावडी दिसते. रावडी पॅन्थर आहे. पॅन्थर चला आपण निघूया आपल्या कोकणाच्या वाटेला. तर मित्रांनो आपल्याला हा तिसरा टोल टाकलेला आहे. आधी ना खोपोली टोल ना दिल्ली रोड पण टोल आहे पुढे. रात्रीचे वाजलेत किती 3:30 ना 4:30 वाजलेले आहे. आपण निघालेलो 1:30 वाजता. मला टोल नाका आपण दुसरा क्रॉस करतोय. त्यामुळे विजय मुंबईच्या रस्त्याने थोडा जाऊ शकतो आम्हाला. चला हा टोल नाका क्रॉस करूया आणि पुढे आपण मजा मारत मारत जाऊया. इंदापूर इंदापूरलाच रस्ते खराब ते आपली स्पीड कमी होणार आहे. नाव नाही घेतलं चालू झालं. हे बघा चालू झालं ट्रेलर. इथे ना इथे आम्ही आलेलो ना हार्डस्पेड त्या इथे काकाला पण आम्हाला बोलवलं पोपटी खाणार का. पोपटी राहा एक दिवस रात्री पोपटी खायला घालतो. इथे कुत्र्यांच्या गळ्यात काय घातलेलं माहिती काय ते काय बोलत बाय ट्रकची मॅक्सविल आहेत ना ते कुत्र्यांच्या गळ्यात घातलेले आहेत. का तेव्हा घातलेले होते. आम्ही विचारलं काका हे काय बिचारायला निघणार तरी का आता. अरे बाबू बोलतो त्याचा जीव वाचवायला घातलाय आम्ही लोकांनी. म्हणजे का त्याचे चिते ना कुत्र्याच्या मानेला पकडून घेऊन जातात. चिता कुत्र्याच्या मानेला पकडतो ना ते घेऊन जायचं. आता बोलतो हे असल्यामुळे कुत्रे वाचतात. हा हे हाडबडलं पण चांगलं आहे. म्हणजे निघणार कसं इतकं बोलतो. हे बघा मित्रांनो इथे पाऊस पडलेला. मागे अजिबात पाऊस नाही. हे रस्ते बघा तुम्हाला थोडेसे ओढे दाखवले. ओढे दिसतात आहे. इथे पण नाही पाऊस. त्या मधल्या 30-40 मीटरच्या पट्ट्यात पडला बस. बाकी कुठेच नाही पाऊस पडला. कोकणातला पाऊस पण दूषित झाला बिचारा मुंबई सारखा. इथपर्यंत थोडीशी पावसाची झड दिसते. हे बघा मित्रांनो इथे आपण चाय प्यायला थांबलेलो. फ्रेश व्हायला थांबलो. चाय तर नाही प्यायलो आपण घरून आणलेली कॉफी प्यालो. ती पण थंड आलेली. आणि हा बघा पहिला शिकार भेटला आपल्याला. दिसतोय कोकणातला व्हाईट चिंबुरा. हा बघा आम्हाला दाखवतो. चावायला बघतो तुम्हाला पकडून दाखवतो तुमचा मला पकडता येत आहे. हे बघा चला अशीच मजा करायचं आहे. तुला त्याच्या घरी सोडून देऊया आणि निघूया पुढच्या वाटेत. सुंदर आपला कोकण बरोबर नगरीत आपण प्रवेश केलेला आहे. एक नवीन स्पॉट आम्ही शोधलाय इंस्टाग्रामवर. तुम्हाला सुद्धा या स्टेप्स वॉटरफॉलला यायचं आहे का. बघायला भेटताना तुम्हाला पण दाखव. चला मजा घेत आपण कोकणाची वाट मंदिर बघा तरी सुंदर लागलंय. सकाळ सकाळ आपल्या परमेश्वराचं दर्शन. मित्रांनो आपल्याला हा 4था टोल लागत आहे. रोड मस्त झाले. त्या पुढचे रोड मस्त सुधारले आहेत. गाडी चालवायला खूपच मिळत. आपली नवीन गाडी कशी वाटली नक्की आलेला आहे टोलच्या अगोदर.
स्पीड ब्रेक झालेला आहे. चला टोल क्रॉस करूया. So, मित्रांनो, कोकण रेल्वेचा ब्रिज आपल्याला लागलेला आहे, जो दरवर्षी आपल्याला लागतोच. हे बघा, आणि त्याच्यात मोठे हिरवगार डोंगर. वा, हा व्ह्यू आपल्या ब्लॉकमध्ये आखलाच पाहिजे मित्रांनो. हे आपलं सिग्नल आहे कोकणात आल्याचं. पुढे भेटूया. सो गाईज, आपण आता ब्रेक घेतलाय. सकाळचे वाजले 7:30. रायगडच्या हॉटेलवरून आपण निघालेलो नाश्ता मला मध्ये पेट्रोल फिलअप केलं. आता मिसळ खायला आणि विजयने ऑमलेट पाव मागवला आहे. मस्त आहे. कोकण कॉर्नर नावाचं हॉटेल आहे, जिथे आपण नवीन स्पॉट बघितला आणि तिथे जातना मध्येच लागलो. तुला पटापट नाश्ता करायला मिसळ आल्यावर तुम्हाला दाखवतो. म्हणजे घ्या. मित्रांनो, आहे बघा इथला कटवडा, क्वांटिटी बघा. आणि विजयनी ना शामुर्गाच्या अंड्याचा पोळा मागवलाय. Wait a minute. Who are you? विजयनी ना शामुर्गाच्या अंड्याचा पोळा मागवलाय. दोघे खात आहे लोक. आता टेस्ट सांगतो कशी आहे निघताना. चला आता पटापट संपूया. 2 डिस्टन्स गाठून तिथे होल्ड करायचं आपल्याला. चल पटापट संपूया. सो मित्रांनो, आहे बघा हेच आहे ते कोकण कॉर्नर हॉटेल, जिथे आपण नाश्ता केला. तो तुम्हाला दाखवला तो नाही बा, बाजूला तलाव आहे. मस्त नजारा इथला बघा. हे पावसातलं फक्त तलाव आहे. चला आता इथून आपला नाश्ता करून झाला. सुंदर होता नाश्ता आणि माणसं पण चांगली होती. इथून निघूया आता आपल्या डेस्टिनेशनवर. फर्स्ट डेस्टिनेशन कोकणातलं. पटापट निघूया. चला. A few moments later. मित्रांनो, आपलं एक डेस्टिनेशन फेल केलं. चुकलं आपलं. हे बघा, आपण लास्ट टाइम जसं गेलेलो ना जेट्टी मार्गे, त्याच रोडवर आहोत, दापोली जेट्टीच्या रोडवर. हे बघा, महाराजांचा पुतळा इथे मस्त मूर्ती उभारली महाराजांची. सुंदर केलं आहे. व्हेरी गुड. चला, जय शिवराय महाराज, जय भवानी, जय शिवाजी. आपण मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की महाडमधला तो स्टेप वॉटरफॉल करायला आपण चाललो आहे. आपण खूप फिरलो मित्रांनो, पण पाऊस नसल्या कारणाने गावातल्या लोकांनी सांगितलं तो वॉटरफॉल फक्त पावसातच बघायला मिळतो. आणि जी रील बघितलेली त्या रीलवाल्या आपल्या मित्रांनी पण नंतर व्हिडिओ टाकला की पाऊस असेल तेव्हाच तो स्टेप वॉटरफॉल चालू असतो. ते आपलं मिस झालं, पण आपल्याला शिवाजी महाराजांचं स्मारक बघायला मिळालं. त्यात आपण खुश झालो. तर चला आता या नदीच्या ब्रिजची नजारे बघत बघत आपल्या पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, हे बघा, आम्ही दापोली मार्गे खेडला जातोय. इथे मस्त दादा त्याच्या गुरांना आंघोळ घालतोय. गाय आणि बैल आहे. आणि लोकेशन बघा ना. हे बघ, काय धरण आहे यार. सुंदर स्पॉट आहे एकदम. दिल गार्डन झाला. चला, अशाच नजाराची मजा घ्यायला आम्ही लोक आलोय. ती घेताना तर तुम्हाला दाखवूच. आता इथून निघूया पुढे. आणि इथे हे बघा मित्रांनो, झाड कोसळलंय आणि इथे चिनू आठवलं काय, या लाईटच्या का तिथे बाजूला लेक आहे. कोकणातला प्रवास, तोही पावसातला, आपल्या नवीन बाईकवरचा. पण आपली पावसाने गोची केली होती आणि आपल्याला आपल्या कॅमेऱ्यात लाल परीचा व्हिडिओ कॅप्चर करायचा होता. चला आता समोरून तो क्षण आलाय, तिला कॅप्चर करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. हा बघा दुसरा नजारा, खतरनाक नदीचा नजारा आहे. दिसतोय का तुम्हाला? सुंदर येतो ना. अशाच नजरांची मजा घ्यायची. आम्हाला आंघोळीची इच्छा झाली मित्रांनो, पण आंघोळ कशी करणार आहे? आपल्याला ओळख नाही कोणाची, आपलं गाव पण नाही. आणि दोघे आम्ही धुरंधरचे स्विमर. चालेल, चला. विजयने फोटो काढला, मी तुम्हाला दाखवाल थोड्या वेळ थांबलेलो. आता चाट जाऊया खेडला. सो मित्रांनो, आपण खेडमध्ये पोहोचलो. जस्ट निगडे क्रॉस केलाय. आता आपण चाललोय आपल्या मेन डेस्टिनेशनवर, संगमेश्वरला. काय तिथे पुढे दाखवतो आणि तिथे आपला संपूया. तो बघा, आपण आता परशुराम घाटात आहोत आणि तो दिसतोय ना, तो परशुराम वॉटरफॉल सवत्सडा. हा सवत्सडा मला दाखवतो जवळून दिसला तर. पाऊस नाही ना 3 दिवस, पण तो नॉर्मल आहे ना. त्याचा रुद्ररूप बघा ना, पवणार. तो बघा सवत्सडा वॉटरफॉल, परशुराम घाटातला सर्वात सुंदर वॉटरफॉल. एक नंबर दिसतोय ना. आता त्याची रील पण बघा इंस्टाग्राममध्ये, प्रवास आणि बरंच काही मनोज नलावडेच्या चॅनलवर.
चला आता मजा करूया. आहे बा आहे बघ तुम्हाला दिसेल तर मित्रांनो मग तुम्हाला काहीतरी दाखवतो मी. दिसला तर खूप मोठा होता यार. हे होतं ना काय होतं हा हे आपली घोरपड घोरपड होती घोरपड मित्रांनो. थांबा दिसली तर तुम्हाला दाखवतो. गेली काय लवकर थांब थांब नाही नको लवकर म्हणजे काय नको घोरपड लय मोठी होती. बघा घोरपड तर थोडासाच नजरा बघायला भेटला. हा व्ह्यू बघा. आपला ब्लॉग संपवायच्या थोड्याशा अगोदर आपण पोहोचलो आरवळीच्या अगोदर. तिथे आपण हा ब्लॉग संपवूया. त्याच्या अगोदर रोड ट्रिपचे नजारे बघा ना पाऊस पडून गेला त्याच्यामुळे काय सुंदर झाले ते घाट. एक तर मी जर 2 वर्षाने येतो ना तेव्हा आकाशासारखं पिकतोय. एक नंबर रिलॅक्सेशन आहे. चला